नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. आजच्या सवालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत हफीज सईद आणि वेद प्रताप वैदिक यांच्या भेटी दरम्यान काय नेमकं घडलं. वेद प्रताप वैदिक यांची भेट ही संशयास्पद आता म्हणून सगळी समोर येताना दिसते आहे. काय ही भेट घेतली गेली, कशासाठी वेद प्रताप वैदिक यांनी जाऊन हफीज सईदची भेट घेतली आणि सहजरित्या इतकी एका वॉन्टेड दहशतवाद्याची भेट मिळू शकते का, हाही एक चर्चेचा मुद्दा आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी मुलाखत घेतली असा दावा वेद प्रताप वैदिक यांनी केला आहे, मग ती मुलाखत छापून कुठे आली, ती मुलाखत दाखवली कुठे गेली, हाही मुद्दा समोर येतो. आणि ज्या प्रकारे डॉन न्यूज चॅनलला त्यांनी मुलाखत देऊन सांगितलं की संयुक्त काश्मीरच्या संदर्भात एकच विधानसभा असावी, भारत पाकिस्तान यांनी दोघांनीही त्याच्यात लक्ष घालावं आणि ते राज्य तिथं अस्तित्वात आणावं. वेगळ्या वादाला तोंड त्यांनी फोडलेलं आहे आणि इतकं सगळं होऊन यांचा कुठल्याही गोष्टीशी आपला संबंध नाही असं म्हणून सरकार हात झटकतंय. या हात झटकण्यामागे नेमकं सरकारचं धोरण काय हे देखील स्पष्टपणे कुठलाही मंत्री बोलायला तयार नाही आहे. याच मुद्द्यावर आपण बोलणार आहोत. आपला आजचा सवाल आहे, हफीज सईदला भेटणाऱ्या वेद प्रताप वैदिक यांची भूमिका ही संशयास्पद आहे का. या मुद्द्यावर बोलण्याकरता आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई आहेत. अनेक वेळेला पाकिस्तानात जाऊन आलेले आहेत, त्यामुळे त्यांनाही आपण विचारूया की अशी भेट त्यांना कधी मिळाली होती का. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ देखील आहेत. ते देखील आपल्याला या सगळ्या मागचे राजकारण काय आहे आणि कशा पद्धतीने हे पुढे वाढत जाणार आहे हे स्पष्ट सांगतील. आपल्यासोबत आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड देखील. ते आपले मुद्दे स्पष्टपणे याच्यात मांडतील. आणि आपल्यासोबत येणार आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आणि रामदेव बाबाचे समर्थक विजय वरुडकर पुण्यावरून. मला सुरुवात जतीन देसाई तुमच्यापासूनच करायची आहे. अनेक वेळेला तुम्ही पाकिस्तानात जाऊन फिरून आलेला आहात, तिथे जाऊन तिथल्या पत्रकारांशी तुमचे चांगले संबंध आहेत. भारतातल्या काही पत्रकारांनाही तुम्ही घेऊन पाकिस्तानची भेट घडवून आणलेली आहे. काय वाटतं, ही भेट पूर्णपणे संशयास्पद असं दिसत नाही? निश्चितच मला असं वाटतं की एकतर हाफिज सईदला भेटणं ही अशक्य गोष्ट नाही, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण मुळात हाफिज सईद जो आहे तो काही अंडरग्राऊंड नाही. तो ठिकठिकाणी पाकिस्तानमध्ये, लाहोरमध्ये बहावलपूर नावाचं शहर आहे, तसंच जमातुल दावा जे आहे त्यांचं मुर्डिक नावाचं एक शहर आहे की जे लाहोरच्या जवळ आहे. तो तिकडे या सगळ्या शहरात तो उघडपणे फिरत असतो. त्यामुळे त्याला भेटणं अशक्य नाही, परंतु सोपं देखील नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण की अमेरिकेने त्याला एक आंतरराष्ट्रीय टेररिस्ट म्हणून जाहीर केलेलं आहे. लष्कर ए तैयबावर बंदी आहे, त्यानंतर जमातुल दावावर देखील आता बंदी आली आहे. अमेरिकेने हाफिज सईदवर $10 मिलियन त्याच्यावर इनाम ठेवलेलं आहे. त्यामुळे सहज आहे, लक्षात घ्या आपण की तो ज्या ज्या ठिकाणी फिरत असतो त्या ISIच्या संरक्षणाच्या ह्याच्यात तो फिरत असतो, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून की हाफिज सईदला जर भेटायचं असेल तर अशक्य जरी नसलं तरी अडचणीचं किंवा अवघड या दृष्टीनं आहे की त्याला ISI जोपर्यंत क्लिअरन्स देणार नाही तोपर्यंत तुम्ही हाफिज सईदपर्यंत पोचू शकत नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून की ज्या स्वरूपानं वेद प्रताप वैदिक हाफिज सईदला भेटले, त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्याला स्पष्टपणे ISIने त्या मुलाखतीला ग्रीन सिग्नल दिलेला. आता प्रश्न आहे की वेद प्रताप वैदिक जे काय म्हणतात ते पत्रकार होते आणि पत्रकार म्हणून त्यांनी त्यांची भेट घेतली. जर त्यांनी पत्रकार म्हणून भेट घेतली असेल तर वादाला काही अर्थच नाही. अशा स्वरूपात अनेक पत्रकार, हमीद मीरपासून आपण रहमतुल्ला रहमजाईचा उल्लेख करूया की ज्यांनी ओसामा बिन लादेनला ते अनेकदा भेटलेले. आपल्या इकडचे काही पत्रकार की श्रीलंकेत जाऊन, म्हणजे जेव्हा LTT एकदम फॉर्ममध्ये होती त्या काळात प्रभाकरांची मुलाखत घेतली आहे. अशी जगभरात आपल्याला अनेक उदाहरणं देता येईल. अनिता प्रतापचं उदाहरण देता येईल, अनेकांचं उदाहरण देता येईल की ज्यांनी जाऊन आतंकवाद्यांना, टेररिस्टांना भेटले, त्यांची मुलाखत घेतली. लगेच त्या सगळ्यांनी आपण जे काही मुलाखत घेतली ती मुलाखत छापलेली आहे, आपण लक्षात घ्या. आता याचा उल्लेख करायचा, वैदिकचा उल्लेख करायचा तर ते जर्नलिस्ट होते, खूप मोठे पत्रकार होते, हिंदी भाषिक पत्रकार म्हणून त्यांचं मानाचं स्थान आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून ते त्या अर्थानं ॲक्टिव्ह जर्नलिस्ट नाही. त्यांची जी काही इमेज जी आहे ती ॲक्टिव्हिस्ट म्हणून जास्त आहे आणि पत्रकार म्हणून कमी आहे. आणि म्हणून एकतर त्यांनी ते कुठलीही मुलाखत कुठेही छापलेली नाही. त्यांनी मुलाखत जी काही हाफिज सईदची घेतली तो कुठे रेकॉर्ड केलेली नाही. आणि त्या मुलाखतीत नेमकं काय काय चर्चा झाली हे मला असं वाटतं की वेद प्रताप वैदिकनी लोकांना, या देशातल्या लोकांना सांगण्याची आवश्यकता आहे. उलट असं झालं की हाफिज सईदने 2 ट्विट केले
आणि ते जे 2 ट्विट केले आपण लक्षात घ्या, त्यात त्यांनी अशा स्वरूपानं प्रश्न विचारलेत की 26/11च्या संदर्भात भारताने जे काही पुरावे दिलेत ते पाकिस्तानच्या कोर्टाने नाकारलेत, तर मिस्टर वैदिकनी भारताने पाकिस्तानच्या कोर्टाचे जे काही निर्णय त्याला आदर भारत देणार की नाही, अशा प्रमाणे त्यांनी प्रश्न विचारलेत. मला असं वाटतं की त्यांनी प्रश्न विचारला म्हणजे असं झालं की मुलाखत घेणारा जो असतो त्यांनी आक्रमक पद्धतीनं समोरचा जो काही माणूस आहे त्याला कशा स्वरूपानं आपल्याला अडचणीत आणता येतील अशा स्वरूपानं प्रश्न विचारले पाहिजे. आणि जेव्हा हाफिज सईद असतो तेव्हा जास्त यासाठी की एकतर 26/11चा संबंध आहे त्याचा, दुसरं मला असं वाटतं की फारसं कुठेही उल्लेख झालेला नाही की गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये दुष्काळाची परिस्थिती होती आणि दुष्काळाच्या परिस्थितीत सिंध आणि पंजाब जे भारताला लागून आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष होता. तर हाफिज सईद त्या सगळ्या भागात गावागावात जाऊन प्रचार करत होता की भारताने जे काही नदी आहेत त्या नद्याचं पाणी अडवल्यामुळे पाकिस्तानमध्ये संकट आलेलं आहे आणि पाकिस्तानचे जे काही शेतकरी आहेत ते शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत, अशा स्वरूपानं त्यांनी प्रचार केला आणि हे सगळं रेकॉर्ड आहे. तर यासंबंधी वेदप्रकाश वैदिकने मुलाखत जर घेतली असेल तर काय विचारलं, माझं असं म्हणणं आहे की अत्यंत संशयास्पद अशा स्वरूपानं आहे. ती मुलाखत खऱ्या अर्थानं होती काय हा प्रश्नचिन्ह आहे. त्या मुलाखतीच्या पलीकडचे काही एजंडा होते काय, आणि मला असं वाटतं की त्या पलीकडे काही निश्चित अशा स्वरूपाचे एजंडा होते असं आता मानण्यासाठी. तरी हीच चित्र सगळं दिसून येत आहे. आपल्यासोबत विजय वरुडकर देखील आहेत, रामदेव बाबाचे समर्थक आहेत पुण्यावरून. विजय वरुडकर, इतका वाद सगळ्या या भेटीने निर्माण झाल्यानंतर रामदेव बाबा म्हणतात की नाही, या भेटीचं आम्ही समर्थन करतो. कुठल्या धोरणावरती, कुठल्या पातळीवरती, कुठल्या बेसिसवरती तुम्ही याचं समर्थन करताय? नाही, सर्वात पहिल्यांदा रामदेव बाबांची भूमिका ही स्वतः रामदेव बाबांनी स्पष्ट केलेली आहे. अनेक पत्रकारातून ती आपण आजच वाचायला पण मिळते. आमची भूमिका पहिल्यापासून एक आम्ही मांडलेली आहे की आम्हाला दहशतवादी, आतंकवादी असो, अन्नधान्यात भेसळ करणारे असो अथवा बलात्कारी असो, यांना मृत्यूदंडाची शिक्षा कायमस्वरूपी ताबडतोब दिली पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका पहिल्यापासून होती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की एक पत्रकार म्हणून वैदिकजी तिथं गेले असतील तर लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा एक आधारस्तंभ आणि खऱ्या अर्थाने बदल घडून आणू शकणारा जो विभाग आहे तो पत्रकारिता आहे. त्यांचा जर काही रिसर्च त्यांना तिथं करायचा होता किंवा कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करायची होती तर ती त्यांनी पारदर्शक ठेवायला पाहिजे. आणि त्याच्याही पेक्षा पलीकडे जर पडद्याच्या पाठीमागे काही वेगळ्या गोष्टी असतील तर आपलं सरकार त्याच्यावर आता हे जी सगळी चर्चा होतीये त्याच्यातून संशोधन चालू आहे. जे काही खरं आहे ते पडद्यावर येईलच. आमची स्पष्ट भूमिका हीच आहे की यामध्ये जे जर वाईट असेल तर निश्चित त्याची चौकशी होईल. त्याबद्दल चांगलं काय मला सांगा ना. वाईट ते सगळ्या गोष्टी ज्या झाल्या त्यातलं चांगलं काय ते सांगा. हाफिज सईदला जाऊन भेटणं ही गोष्ट जर चांगली असेल तर वाईट कशाला म्हणायचं? नाही, चांगलं याच्यात हेच आहे की उद्या नक्षलवादाची भूमिका महाराष्ट्रात किंवा देशात आहे. जर एखादे पत्रकार जर तिथं जाऊन त्याच्यामध्ये समन्वयकाची भूमिका घेत असतील आणि त्यामधून नक्षलवादाचे काही प्रश्न सुटत असतील तर ते चांगलं का वाईट हे रिझल्ट आल्यानंतरच कळेल. आणि हे स्पष्ट आहे की त्याच्यामध्ये ते दोषी असतील, काही पडद्यापाठीमागे त्याची भूमिका असेल. 26/11चा मास्टरमाइंड मांडला गेला. अनेक लोकांचे मुर्दे 26/11ला इथे महाराष्ट्रात पडले, मुंबईमध्ये पडले, निरपराध लोक मारले गेले आणि त्याच्याशी चर्चा करून हा दहशतवाद संपेल अशी भाबडी आशा कशाला घेऊन बसलो आपण? नाही, ते चुकीचं असेल तर आम्ही मान्य करतो ना की सरकारी यंत्रणा त्याच्यासाठी आहे. जे चुकीचं असेल तर त्याची शिक्षा व्हायला पाहिजे. आणि तो दहशतवादी आहे तर त्याला ताबडतोब मृत्यूदंड द्या, ही आमची पहिली भूमिका आहे. त्यामुळे त्याला वेगळं वळण द्यायचं नाहीच आहे. राष्ट्रभक्तीपर जे काही आमचं एक भूमिका आहे, जे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळे काम करतो, जितेंद्र रावत तुम्हाला विचारायचं आहे, जर अशा पद्धतीने भेटून दहशतवाद, नक्षलवाद जर संपणार असेल तर राष्ट्रवाद कशाला म्हणायचं, राष्ट्रभक्ती कशाला म्हणायचं? कुठला भाबडा आशावाद लोकांना दाखवत फिरता येते? असं की ह्याच्यावरती खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पहिली गोष्ट म्हणजे हाफिज सईद कोण आहे? हाफिज सईद हा नुसता फक्त 26/11चा गुन्हेगार नाही, तर एकंदरीतच त्या देशामध्ये चालणाऱ्या अतिरेकी कारवायांचा म्होरक्या
24 तासात एकदा तरी भारताविरुद्ध गळ ओकणारा अतिरेकी, ज्याने भारतातल्या अनेक बॉम्बस्फोटांमागे स्वतःचं डोकं लावलं, अनेक निरपराध आमच्या बांधवांचे भगिनींचे प्राण गेले, साळसकर, कामते, करकरे यासारखे अधिकारी मारले गेले, यांच्या खुनातला आरोपी, ज्याच्यावरती अमेरिकेने $10 मिलियन बक्षीस लावलंय, अशातला एक आहे हफीज सईद. आता पहिला प्रश्न निर्माण होतो की ही बातमी आली कशी? ही बातमी कुठल्याही भारतीय वृत्तपत्राने दिली नाही, ही बातमी वैदिकनी कळवली नाही, ही बातमी हफीज सईदनी फोडली नाही. मग आंतरराष्ट्रीय वर्तुळामध्ये ही बातमी आली कुठून? माझं असं स्पष्ट मत आहे की ही बातमी ISIने दिली. कारण का ISIला हफीज सईदच्या माध्यमातून नवाज शरीफ आणि इथे भारतातले जे काही आत्ताची राजकीय परिस्थिती त्यामध्ये असलेले सगळे चेहरे यांना अडचणी आणण्यासाठी म्हणून ISIने बातमी बाहेर काढली. वैदिक त्या दौऱ्यावरती गेले होते. ते दौऱ्या संपल्यानंतर तिथे थांबून ते हफीज सईदला भेटले. अच्छा, हफीज सईद ट्विट काय करतो की मोदी जर पंतप्रधान मोदी जेव्हा परराष्ट्र म्हणजे आमच्या दौऱ्यावरती तेव्हा आम्ही काही करणार नाही. म्हणजे वैदिक काय मोदींसाठी परमिशन मागायला गेले होते का? अच्छा, हे वैदिक कोण आहेत? वैदिक हे विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनचे सदस्य आहेत. त्याच्यावर आहेत ते इंटरनॅशनल फाउंडेशनवर आहेत. आता या इंटरनॅशनल फाउंडेशनचा सध्याच्या 6 महिन्यातला काय आलेख आहे? तर त्यांच्यातले 3 माणसं, नृपेन मिश्रा, RK मिश्रा आणि अजित डोवाल, वरचे 2 मिश्रा हे पंतप्रधानचे सेक्रेटरी म्हणून काम करत आहेत आणि अजित डोवाल जे एकेकाळी IB मध्ये होते, जे नंतर विवेकानंद फाउंडेशनमध्ये गेले, ते नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणून काम करत आहेत. आता ह्या तिघांपैकी कोणी अजित वैदिकला सांगितलं होतं का तिथे जायला? प्रश्न आहे. जेव्हा ह्या ऑर्गनायझेशनमधले सगळे इतक्या वरिष्ठ पातळीवर त्यांची पोस्टिंग झालेले आहेत, अजित डोवालचं वाक्य पाकिस्तानबाबत आपण ऐकलं आहे, त्यांची नवाज शरीफच्या येण्यामागची त्यांची भूमिका आपण पाहिलेली आहे. त्यामुळे वैदिकला पाठवण्यामागे पंतप्रधान कार्यालयाचं काही हे होतं का? हे सगळं सांगावं लागेल, जगाला उघड करावं लागेल. जसे माझ्या आधी बोलणाऱ्या पत्रकारांनी सांगितलं, मला एक इंडिपेंडेंट नावाच्या लंडनच्या न्यूजपेपरमध्ये आलेली रॉबर्ट फिस्क हा पहिला माणूस होता जो ओसामा बिन लादेनला भेटला. त्यांनी आपल्या पुस्तकात पण नंतर 10 पुस्तकामध्ये त्या मुलाखतीचं वर्णन केलं. पण भेटल्या 24 तासामध्ये इंडिपेंडेंटमध्ये फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ ओसामा बिन लादेन, म्हणजे त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा त्याला कोणीतरी भेटलं आणि त्याची माहिती जगासमोर आली. वैदिकनी त्याच्यानंतर 2 लेख लिहिले हिंदी वृत्तपत्रामध्ये भारताच्या उत्तर भारतामध्ये, पण एकाही वृत्तपत्रामध्ये किंवा एकाही लेखामध्ये मी त्यांना भेटलो हे त्यांनी सांगितलं नाही. मग हे त्यांनी का लपवलं? ह्याच्यात पारदर्शकता का नव्हती? आणि ह्याच्यात सगळ्यात संशयाला जागा आहे. संशयाला जागा आहे म्हणून आपण चर्चा करतोय. एकच मिनिट. अरुंधती रॉय यांनी काश्मीर स्वतंत्र करा असं म्हटल्यावरती बीजेपीनी अचानक त्यांच्यावर आक्रमकपणाने हल्ला केला आणि राष्ट्रद्रोहाचा खटला त्यांच्यावर टाकून त्यांना अरेस्ट करा अशी मागणी केली. पण स्वतः अरुंधती रॉय यांनी भारतात ही मागणी केली होती. हे महान वैदिक हे पाकिस्तानात गेले आणि तिथल्या एका लोकल चॅनेल दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की काश्मीरला स्वातंत्र्य दिलेच पाहिजे. मला अजून काय कुठे दिसत नाही की बीजेपीनी मागणी केली आहे की वैदिक यांना अटक करा आणि जेलमध्ये टाका आणि त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा. हे सगळं संशयास्पद आहे आणि त्याच्यामुळे जर संशय व्यक्त होत असेल तर त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षांनी नीट अँड क्लीन बाहेर यायला पाहिजे, एवढीच मागणी आहे. सत्ताधारी पक्षाने नीट आणि क्लीन बाहेर यायला पाहिजे असं ते म्हणतायत आणि अटक करा ही मागणी भाजप का नाही करत आहे, हा मुद्दाही रास्त आहे. असंही मगापासून मी चर्चा सगळी ऐकत होतो. एक लक्षात घेतलं पाहिजे सगळ्या याच्यामध्ये, एक पत्रकार जाऊन भेटले. त्यांनी खरं म्हणजे माझं व्यक्तिगत मत आहे, माझ्या पार्टीचंही मत आहे की त्यांनी खरं म्हणजे अशा प्रकारच्या हफीजला भेटण्याची आवश्यकता नव्हती, असं काही करण्याची आवश्यकता नव्हती.
पण मुळामध्ये सगळं हे आणि त्यामुळे निषेधार्ह आहे. म्हणजे त्यांनी काश्मीरमध्ये विधान केलं त्याबद्दल आम्ही 100% त्यांचा निषेध करतो. याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. जी काही त्यांनी विधानं केली त्याची कुठल्याही पद्धतीने आम्ही सहमत नाही. नंबर 1 भाजपा मी कुणी असो त्यामध्ये. दुसरं त्याच्यामधलं असं आहे की ही मुळामध्ये ते कुणावर गेले होते. आता या सगळ्या घटना, आता ही मुलाखत, ही भेट ही संशयास्पद आहे की नाही. खरं तर ज्याचा प्रश्न आहे की कशा पद्धतीने आपण बघतो कोणी संशयास्पद म्हणेल. आता पत्रकार अशा प्रकारच्या लोकांना भेटतात की नाही ह्याचं उत्तर जगजाहीर आहे. अगदी खूप जुन्या लोकांपासून असे अनेक उदाहरण देता येतील. दाऊदपासून अनेक उदाहरणं देता येतील ज्यांच्या मुलाखती अशा प्रकारच्या पत्रकारांनी घेतले, पत्रकार जाऊन भेटले. त्यामुळे पत्रकारांनी काय करावं हा एक वेगळा विषय. आता त्यांना संशयास्पद त्यांना का वाटतं. आता आव्हाड साहेब स्वाभाविक आहे, आव्हाड साहेब ज्येष्ठ आहेत, अनुभवी आहेत. त्यामुळे आणि लगेच आणि भगवा दहशतवाद वगैरे त्यात अतिशय आवडते त्यांचे शब्द आहेत. त्यामुळे त्यांना ते स्वाभाविक सगळे संशयास्पद वाटणार हे स्वाभाविक आहे. त्यात मला काही जायचं नाही आहे. पण भाजपा किंवा आणि ज्यांना आंतरराष्ट्रीय राजकारण कळतं त्यांना हे इतक्या उथळ पद्धतीने काही गोष्टी होत नसतात याचं भान नक्की असतं. म्हणजे हे सगळं चालतं की मेसेज देणं किंवा अशा प्रकारची कम्युनिकेशन, म्हणजे प्रकाश बाळे सांगतील, हे सांगतील, अशा प्रकारची चर्चा, अशा संदेश पाठवणं हे सगळं होत असतं. परंतु ते ज्या पद्धतीने उथळ पद्धतीने वैदिक यांनी केलंय त्या पद्धतीने ते होत नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण पूर्ण खरी माहिती द्यावी. ज्या विवेकानंद इंटरनॅशनलचा उल्लेख त्यांनी इथं केला आणि त्याचे 3 सदस्य सरकारमध्ये असं सांगितलं, मी त्यांना माहिती देऊ इच्छितो. ते 3 सदस्य नक्की आहेत, पण वैदिकचा आणि त्यांचा त्या विवेकानंद इंटरनॅशनलचा काहीही संबंध नाही. नंबर 1. आज उलट वैदिकनी सांगितलंय की मला विवेकानंद इंटरनॅशनलवाले बोलवत नाहीत म्हणून माझा त्यांचा राग आहे. एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, संघ भाजप यांचा त्यांच्याशी काही संबंध नाही. अहो जे मणिशंकर अय्यर यांच्यावर राहतात ते संघ, म्हणजे मणिशंकर अय्यर आणि संघ यांचं नातं काय आहे हे मी सांगायला पाहिजे का तुम्हाला. आता ते मणिशंकर अय्यर राहणारे लोक हे जर संघाबरोबर असतील, राजीव गांधी बरोबर असणारे हे जर संघांबरोबर असतील तर म्हणजे मग कसं काय बोलायचं, म्हणजे काय याच्यापेक्षा वेगळं असू शकतं. दुसरं, या दौऱ्याची आखणी कधी झाली होती. मोदी सरकार झालं 15 मेला, म्हणजे 15 मे नंतर मोदी सरकार आलं. त्याच्या अगोदरपासून दौऱ्याची आखणी चालू होती. मणिशंकर अय्यर होते, सलमान खुर्शीद होते, अनेक बाकीचे पत्रकार होते. आता या सगळ्यांनी मिळून ते दौरा आखला होता. बरं त्यातनं हा दौरा का झाला, त्याची कशा प्रकारे त्याच्या ही भेट कशी झाली हफीज बरोबरची, याची खुलासा करण्याची, याची चौकशी करण्याची मला वाटतं सुषमा स्वराजनी आजच त्याचं हे केलेलं आहे की त्याची मागणी ते करणार आहे. कमिशनरकडे ते खुलासा मागवणार की भेट कशी झाली, त्यामागे कोण कोण होतं, ही भेट कुणी ठरवली, मुळात हा दौरा कुणी ठरवला, या सगळ्याची चौकशी येणार आहे. त्यामुळे मला वाटतं की येईल ना काही दिवसामध्ये सत्य. आणि त्याच्यावर ना भाजप आणि केवळ संघाला हे करणं हे आव्हाडांचं आवडतं काम आहे. पण त्यात तथ्य काही नाही. तुमचा खुलासा काय आव्हाडांना पटलेला दिसत नाहीये. नाही पटणार नाही, मला खात्री आहे ना. कारण आव्हाड साहेब आता नेहमीच्या त्यांच्या भूमिकेत येणार आहेत. नाही ते त्यांना आपण विचारूया काय मुद्दा पटला नाही. असं मी कुठेही कोणाचाही उल्लेख केलेला नाही. अच्छे दिन की सुरुवात हुई आहे, त्याच्यामुळे हे वागणं अपेक्षित आहे. मेसेजेस देणं, जाऊन भेटणं, कोणाचाही आक्षेप नाही. पत्रकारांनी भेट घ्यावी, पण भेट घेतल्यानंतर ती कशी घेतली, ती का घेतली आणि त्याच्या मुलाखतीत काय आलं हे सविस्तररित्या प्रसिद्ध करावं. माझा प्रश्न प्रत्येकाला हाच आहे ना की न्यूज आली कुठनं हे सांगा ना. ती ना हाफिज सईदनी दिली ना वैदिकनी दिली, ही न्यूज आलीच नसती. याचा अर्थ ते सिक्रेट मिशनवर होते की कोणालाही न कळत. राहिला दुसरा आरोप, दौरा आधी ठरला. हो, दौरा काय आज करत नाहीत. अनेक पत्रकार, अनेक सोशल ॲक्टिव्हिस्ट, अनेक वेगवेगळ्या भागामधले काम करणारे राजकीय नेते हे इंडिया पाकिस्तान मैत्री करारान्वये पाकिस्तानमध्ये जातात, पाकिस्तानमध्ये फिरतात. पण दौरा संपल्यानंतर वैदिक का राहिले याचं उत्तर आम्हाला वैदिकांकडनं हवंय. बाकी सगळे भारतात परत आले, फक्त वैदिक थांबले. आणि ही भेट झाली आहे जुलैच्या पहिल्या, म्हणजे सुरुवातीला. आत्ता ती बाहेर आली आहे. एवढ्या उशिराने बातमी का बाहेर येते याचं उत्तर पाहिजे ना. याचं उत्तरही आपण घेऊया. उत्तर मला ब्रेक नंतर घ्यायचं. मला ब्रेकपूर्वी प्रकाश बाळासरांना बोलायला द्यायचं की सर, ज्या पद्धतीने हे सगळे वेगवेगळे मुद्दे समोर येताना दिसत आहेत, संशय निश्चितपणे सगळ्याच बाबतीमध्ये आहे की हाफिज सईदची सहजासहजी भेट घडली का. मग जसं जतीन देसाई म्हणाले की ISIनी क्लिअरन्स दिल्याशिवाय त्याची भेट होऊ शकत नाही. पण याच्या भेटीमागचं औचित्य काय होतं आणि जाणीवपूर्वक ती बातमी आता बाहेर काढण्याचं औचित्य काय. मगाशी जतीन देसाई किंवा आधी जितेंद्र आव्हाड जे म्हणाले, मला असं वाटतं की हे वैदिक आहेत ना, यांच्या एक व्यक्तिमत्वाकडे बघितल्याशिवाय आपल्याला ह्याचं गुंता सोडवता येणार नाही. आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की वैदिक हे अत्यंत हुशार आहेत.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानबद्दल त्यांची JNUमधनं त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे. या देशातल्या अनेक नेत्यांशी, अनेक क्षेत्रातल्या लोकांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. पण त्याच्याबरोबर त्यांच्या स्वभावाचं एक आणखी वैशिष्ट्य आहे की ते स्वतःवर प्रचंड खुश असतात आणि त्याचबरोबर त्यांना प्रसिद्धीचा प्रचंड सोस आहे. त्याप्रमाणे आज सगळं दिसून आलं ते. प्रचंड सोस आहे. आता गंमत काय झाली, मगाशी आव्हाड जे म्हणतायत किंवा जतीन देसाई जे म्हणाले की सईदला भेटण्यासाठी ISIच्या परवानगीशिवाय कोणालाच भेटता येत नाही. तर मी सुद्धा पाकिस्तानात गेलो, जतीन देसाई तर नेहमीच जातात, अनेक लोक जातात. या ज्या कॉन्फरन्सचा उपाधी उल्लेख करतायत ती कॉन्फरन्स मणिशंकर अय्यरनीच अरेंज केलेली, पण ती ओपन कॉन्फरन्स होती, ती काही सईदला भेटण्यासाठी नव्हती. त्याच्यात अनेक भारतातले अनेक पत्रकार गेले, ते दिलीप पाडगावकरांसारखे पत्रकार, कुलदीप नायर तर अनेकदा जातात, पण कोणालाच सईदची भेट मिळत नाही ना. ही भेट मिळाली याचं कारण मी तुम्हाला सांगतो, ज्याचा आव्हाडांनी उजळता उल्लेख केला की ISIला मुद्दामून त्यांनी भेट घडवून आणली, पत्रकार म्हणून नव्हे. त्यांना हे आपल्या वैदिक यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य माहिती आहे की हा प्रसिद्धीला हव्यास असलेला माणूस आहे, हा स्वतःवर प्रचंड खुश आहे आणि त्याला त्यांनी त्याची भेट घडवून आणली. आणि आव्हाड जे सारखं सूचित करतात ते ISIनेच बातमी रिलीज केली, फोटो सगट वेगवेगळ्या माध्यमातून. आणि दाखवायचं काय होतं की आर्मीला, म्हणजे लष्कराला आणि ISIला दाखवायचं की नवाज शरीफ आणि भारताला अडचणीत आणायचं आहे. त्याचा उद्देश काय आहे की तुम्ही भारतात मोदींसगट आणि ह्यांचा पक्षासगट मागणी करता की ह्यांना अटक करा, हाफिज सईदला अटक करा, कारवाई करा, अमुक करा, तमुक करा. तर तुमचाच माणूस हाफिज सईदला जाऊन भेटतो आणि मोदी आले तर काय होईल याची चर्चा करतो. हाफिज सईदनी जे ट्विट केलं ते तुम्ही बघा, हेच आहे ना ट्विट. हा पूर्णतः आहे, म्हणजे ज्यांना पाकिस्तानातलं पॉवर स्ट्रक्चर माहिती आहे त्यांना ह्याच्यात काहीच आश्चर्य वाटणार नाही. म्हणजे जतीन देसाई सांगतील, माझाही पाकिस्तानातला अनुभव आहे की पाकिस्तानात तुम्ही गेलात की तुमच्यावर कायम वॉच असतो, तुम्ही कोणाला भेटता, कसं भेटता, काय करता. तर ह्या पद्धतीने कोणाला आश्चर्य वाटत नाही. आज वाद का होतोय माहिती आहे ना, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की उपाध्यायांचा जो पक्ष आहे ना हा दुटप्पीपणा करत आलेला आहे. काय मी तुम्हाला सकाळीच प्रतिक्रियेत सांगितलं की आज जतीन देसाई इथे बसलेत, हे पाकिस्तानात नेहमी जातात. उद्या आधी काँग्रेसचं सरकार असताना जतीन देसाई समजा कल्पना करा ISIने परवानगी दिली असते आणि हे भेटले असते आणि अशी बातमी जर आली असती, ते भेटणार नाहीत ते भाग सोडा, पण आली असती, यांनी किती गदारोळ केला असता. केशव उपाध्यायांनी ह्याच चॅनलवर येऊन सांगितलं असतं की हे देशद्रोही आहेत आणि यांना अटक करा म्हणून सांगितलं असतं की नाही. तुम्ही दुसरं उदाहरण मी तुम्हाला देतो की 2 वर्षापूर्वी भारत चीन युद्धाला 62 सालच्या 50 वर्ष पूर्ण झाली, त्यावेळेला जे काही रायटिंग आलं त्याच्यात नेव्हिल मॅक्सवेल नावाचे जे कॅनेडियन ऑस्ट्रेलियन हे आहेत पत्रकार, त्यांचं खूप फेमस पुस्तक आहे इंडिया चायना वॉर म्हणून. तर त्यांनी आणखी त्या हँडरसन ब्रुक्स रिपोर्टमधलं हे सगळं बाहेर आणलं. त्यावेळेला यांच्या पक्षाची काय भूमिका होती, नेहरूंना वाचवण्यासाठी काँग्रेस हे करत नाही. आता केलात ना तुम्ही काँग्रेसमुक्त भारत, मग आता का नाही तू उघड करत रिपोर्ट. जेटले यांनी 10 दिवसापूर्वी संसदेत सांगितलं की ह्या नॅशनल सिक्युरिटीच्या ह्याच्याने हा रिलीज करता येत नाही. हा जो दुटप्पीपणा आहे ना तो त्यांच्या अंगाशी येतोय आणि ह्या दुटप्पीपणाचं राजकारण आजचं नाही. मोदी जे 2 सालापासून आत्तापर्यंत जे 3 निवडणुका लढले त्या ह्याच्यात तुम्ही बघा ना काय झालं ते. त्या ह्याच्यात कायम निवडणुकीची वेळ जवळ आली ना की हिंदू मुस्लिम विद्वेष निर्माण करायचा, अमुक करायचं, तमुक करायचं आणि ह्या ह्याच्यावर निवडून यायचं आणि निवडून आल्यावर विकासाची गोष्टी करायच्या. या निवडणुकीत हेच झालं ना 14च्या. आता हे जे संपूर्ण लोक जमवलेले आहेत वेदप्रताप वैदिक सारखे, त्यांच्यामुळे हे अडचणीत आलेले आहेत. हा दुटप्पीपणा त्यांना अडचणीत आणतोय. आणि जोपर्यंत दुटप्पी राजकारण तुम्ही सोडत नाही तेव्हा काय होतं की सत्तेचं तर्कशास्त्र वेगळं असतं. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की काश्मीरचं काय जे त्यांनी डॉनच्या चॅनलला मुलाखत दिली, आता तुम्ही मला सांगा की तपशील मला काही माहीत नाही, पण ज्या पद्धतीच्या बातम्या आल्या त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो की वाजपेयींसकट ह्या मुद्द्याची चर्चा करत होते की नाही. तुम्ही काढा, कोणालाही विचारा, सगळेच चर्चा करत होते. मनमोहन सिंगनी मुशरफ आणि वाजपेयींची या मुद्द्यावरच चर्चा केलेली होती. की अशाची चर्चा तेव्हा सुरू झालेली होती. या मुद्द्याकडे सर यायचंच आहे. ब्रेकची वेळ झालेली आणि हाच मुद्दा घेऊन आपल्याला ब्रेकनंतर चर्चा करायच्या. ज्या काश्मीरच्या मुद्द्यावर वेदप्रताप वैदिकनी भूमिका मांडली त्यापूर्वी आपला प्रश्न बघा की हाफिज सईदला भेटणाऱ्या वेदप्रताप वैदिक यांची भूमिका संशयास्पद आहे का. बघा पडद्यावर 53% लोक म्हणतात की नाही, ही भूमिका संशयास्पद नाही. त्यामुळे हा संशय त्यांच्या मनात का दाटून आलाय तो दूर करण्याचा प्रयत्न ब्रेकनंतर आपण करूया. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण या चर्चेला सुरुवात करूया. जो मुद्दा मगाशी प्रकाश बाळ सरांनी उपस्थित केला की भाजप दुटप्पी भूमिका घेत आहे, का स्पष्टपणे भाजप बोलत नाही. कारण दोन्ही मंत्र्यांची विधानही अत्यंत वेग होती. सरकारच्या याशी काही संबंध नाही. परराष्ट्र मंत्री म्हणाले की नाही ते त्यांची वैयक्तिक भेट होती, त्यात आम्ही काय लक्ष घालणार नाही. ठोस कारवाईच्या बाबत का बोलत नाही. दोन गोष्टी आहेत ज्याही पहिल्यांदा विषय आला. मी आता दोघांनी म्हणजे आव्हाड साहेबांनी मी उत्तर देतो आणि बाळासाहेबांशी जेव्हा जातो.
दोन गोष्टी लक्षात घेतलं पाहिजे. दोघांनी मंत्री ज्या क्षणी बातमी आली त्या क्षणी पहिल्यांदा भाजपने किंवा दोन्ही मंत्र्यांनी क्लिअर केलं की या प्रकरणाशी काही संबंध नाही, या प्रकरणाशी काही आम्ही ठरवून केलंय. आणि पुन्हा पुन्हा सांगतो की आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या ज्या काही सगळ्या गोष्टी अशा घडत असतात, मेसेज देणं, त्या इतक्या उथळ पद्धतीने घडत नसतात. आपण त्या पत्रकाराला किती महत्व द्यायचं, या घटनेला किती महत्व द्यायचं हे आपण ठरवतोय. समजा एक क्षणभर घरीत धरून चालू, मग आवाड साहेबांनी खूप मोठा सगळं असं सांगितलं कशी ISIची गुंतागुंत, कसं ISIचं हे आहे, अमुक आहे तमुक आहे. माझं म्हणणं तेच आहे, जर समजा असं ISIचं असेल तर मग आपण त्यात किती अडकणार आहोत. म्हणजे आपण 2 दिवस त्यावरती चर्चा संसदेत करून त्या सगळ्या विषयाचं हे करून आपण ISIL जे हवं तेच साध्य करत आहोत ना एका अर्थाने. मग हे कशासाठी करायचं. माझं म्हणणं त्यातलं स्वच्छ स्पष्ट आहे की मुळात दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या विषयामध्ये आत्ता सुषमा स्वराज यांनी मोकळेपणाने सांगितलं की या घटनेची ही भेट झाली कशी याची चौकशी करायचे आदेश कमिशनरला म्हणजे पाकिस्तानमधल्या उच्चायुक्ताला दिलेले. मग मला सांगा दिलेत हा, मग मला सांगा आता ते जर ते आल्या याच्यापेक्षा अजून काय अपेक्षित आहे. बरं, पत्रकारांचं स्वातंत्र्य आम्ही मानतो, तेव्हा आता पत्रकार म्हणजे कुलदीप नय्यर सुद्धा मागे जाऊन भेटले, अनेक पत्रकार जाऊन भेटले. आपण ते हाफिज सईदला भेटले नाहीत ना, हा मुद्दा आहे. दाऊदला भेटले ना, दाऊदला भेटणं हे वाईट. कुठे कुणी भेटलं दाऊदला कुठलाही पत्रकार भेटला नाही. नाही केशव पद ऐका, दाऊदला कुठलाही पत्रकार भेटला का सांगा. नाही भेटले. शेखर गुप्ता 1992 मी सांगतो ना, असं मी कधीच बोलणार नाही. त्याच्यानंतर कुलदीप अय्यर ज्या पाकिस्तानच्या न्यूक्लिअरचं ज्यांनी हे केलं त्याची भेट त्यांनी घेतली होती, हे मान्य करतील. नाही आपण दहशतवादाचा मुद्दा बोलतोय, दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या. आपण दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलतोय. हो ना, मग भेटले ना, नावासहित सांगतो ना मी. शेखर गुप्ता 1992चं नावासहित सांगतो. अजून काय पाहिजे. त्यामुळे ह्याच्यापूर्वी फोनवर मुलाखती झाल्या असं नाहीये. छोटराजांची तर फोनवर अनेक वेळा मुलाखती झाल्या. चॅनलवरती मला वाटतं आपल्या चॅनल जितेंद्र आव्हाड तुम्हाला काय पत्रकार म्हणजे अशा प्रकारे पत्रकारांच्या स्वातंत्र्याची पुन्हा तुम्हीच म्हणणार पत्रकारांच्या स्वातंत्र्याची गळपिछेपी करता तुम्ही, प्रतिगामी आहात वगैरे वगैरे. तर आमच्या तो मुद्दा पूर्ण वेगळा. विषय पूर्ण करतो. माझं त्यातलं म्हणणं एवढंच आहे, माझं त्यातलं म्हणणं नाही, एकच मिनिटं पूर्ण करू. माझं त्यातलं म्हणणं इतकंच आहे की ती पत्र झाली मुलाखत, त्याचा पहिल्यांदा आम्ही निषेध केला, आम्हाला असं मान्य नाही सगळ्यात सांगितलं, आणि त्याला किती महत्व द्यायचं हे आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे. एखाद्या म्हणजे इतक्या उथळ पद्धतीने होणाऱ्या जर भेटीला आणि चर्चेला जर आपण अशा प्रकारे अवास्तव महत्व देत असू, प्रॉब्लेम असा आहे काँग्रेस पुढे आता मुद्देच नाही राहिलेले चर्चेचे, आणि त्यामुळे अशा पद्धतीने त्या काहीतरी चर्चा करून त्यातनं संसद बंद पाडून जर ते विरोधी पक्षांचे हो पाहत असतील तर मुद्दा पडतो. माझं म्हणणं काय आहे की खूप जोरांनी बोललं की खरं बोललं असं होत नाही. म्हणजे त्यामुळे हे जे सांगतायत ना कुलदीप नायर, धडधडीत खोटं, साफ खोटं माहितीये ना. मी तुम्हाला सांगतो की खोटं बोलून तुम्ही खरं करू शकत नाही. मूळ मुद्दा काय माहितीये ना, कुलदीप नायर कधी दाऊद इब्राहिमला भेटलेले दाऊद नाही कोणाला, मी पाकिस्तानचे जे न्यूक्लिअर आरोपी आहेत की काय, आरोपी आहेत का, भेटले डॉक्टर खान, हा डॉक्टर खान. माझं काय म्हणणं आहे, माझं असं म्हणणं आहे की ही गोष्ट तुम्ही प्रथम लक्षात घ्या की वेदप्रताप वैदिक यांना भाजपने किंवा सरकारने पाठवलेलं नव्हतं. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की विषय नाही संपलेला. मी तेच तुम्हाला परत परत सांगतोय, विषय संपलेला नाही. कारण मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो, मणिशंकर अय्यर की ज्यांनी ही आता काय जी बैठक ऑर्गनाईज केली ती वगैरे. तर मणिशंकर अय्यर असेच 1-1.5 वर्षापूर्वी पाकिस्तानात गेले. ते कुठल्या तरी चॅनलवर चर्चा होती, तर त्या चर्चेच्या वेळेला फोनवरनं हाफिज सईद त्या चर्चेत सहभागी झाले. यांनी किती आरडाओरडा केला यांच्या पक्षाने, इथे किती आरडाओरडा केला सांगा मला, तुम्ही केला तर की नाही. मग आता त्याच्याबद्दल उपाध्यांचं काय म्हणणं आहे. माझं म्हणणं हेच आहे, मी मगाचपासून तेच सांगतो की हे दुटप्पीपणा करत आले म्हणून एका यांच्या अंगाशी आलं. आणि ह्यांचा दुटप्पीपणा आणि वैदिक यांच्या व्यक्तिमत्वातली जी मी 2 वैशिष्ट्ये सांगितली ती, याचा ISIने फायदा करून घेतला. आता मला तुम्ही सांगा की जेव्हा मणिशंकर अय्यरांचं हे झालं, यांनी हे केलं, तेव्हा ISI होतेच की नाही. ISI हेच करत आले. मी तेच सांगतो की तुम्ही फार थिल्लरपणे आणि उथळपणे वागता पाकिस्तानच्या संबंधाची, आणि म्हणून हे होतं. मगाशी मी जो काश्मीरचा इश्यू मुद्दामून रेज केला, याबाबत यांचं काय म्हणणं आहे. वाजपेयी, तुम्ही बघा, हे ओपन सिक्रेट आहे. वाजपेयी चर्चा केली ना, आणि आज राज्यसभेत व्यंकय्या नायडू आवेशाने सांगत होते की देश आमचा आहे आणि काश्मीर आमचंच आहे आणि कोणी काय करायचं. मग वाजपेयींचा निषेध करा ना, वाजपेयींचा निषेध का नाही करत तुम्ही. प्रश्न असा आहे की सत्तेचं तर्कशास्त्र वेगळं असतं. इथे विरोधात बसून वाटेल ते आरडाओरडा करायचा, वाटेल ते आरोप करायचे, खोटं नाटं बोलायचं आणि काँग्रेस मुक्त करायचा. तर झाला ना काँग्रेस मुक्त भारत. आता बोला पुढे काय करणार त्याचं तुम्ही. मग करा हेंडरसन ब्रुक्स रिपोर्ट आणि ठरवा की नेहरू वाईट होते, चुकले,
नालायक होते, सगळं म्हणा ना आता ते नाही म्हणता येत. हे सत्तेचं तर्कशास्त्र असतं. तिथे पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसलं ना की बाहेर बोलून जे असतं ते तिथे वेगळं बोलावं लागतं. हे लक्षात न घेता पण ही जी संधिसाधूपणा आहे ना त्यामुळे ते अडचणीत आले. सरकारने पाठवलेलं नव्हतं, वैदिकना सरकारने पाठवलेलं नव्हतं, याचा काही संबंध नाही. म्हणजे आव्हाड काही म्हणत असले ते हे संशयास्पद नाही, पण याचा ISIने फायदा करून घेतला. त्यांनी ती बातमी सोडली आणि ह्यांना अडचणीत आणलं. आता यांची भंबरी उडाली, आता काय करणार हा प्रश्न आहे इथे खरा. मी येतो जितेंद्र आव्हाडांना काहीतरी म्हणायचं होतं. एक तर पहिली गोष्ट की दाऊद इब्राहिम हा टेररिस्ट 93 सालानंतर घोषित झाला. आपण जेव्हा इतिहास देतो तेव्हा 92 साली जर कोणी पत्रकार त्याला भेटला असेल तेव्हा तो मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल ऑफ इंडिया होता. तो इंटरनॅशनल टेररिस्ट नव्हता. 93 साली तो इंटरनॅशनल टेररिस्ट झाला आणि तरीही तुमच्या माहितीसाठी सांगतो खात्रीशीरित्या की त्याला कोणीही आजपर्यंत भेटलेलं नाही. पण एकदा सत्ता आली की असं आहे की बाळासाहेबांचा सन्मान करून मी सांगू इच्छितो की भारतातला पाकिस्तानात कुठलाही गेलेला माणूस जेव्हा दौरा सोडून मागे राहतो तेव्हा रॉ आणि IB ह्या इन्फॉर्मेशन आपल्या PMOला देत नाही. हे शक्यच नाही. शक्यच नाही की एक दौऱ्यात गेलेला एक अतिथी ज्यांना VIP स्टेटस दिलं जातं, ह्या दौऱ्यात जाणाऱ्या प्रत्येकाला VIP स्टेटस दिलं जातं, असा VIP हा दौरा सोडून मागे राहिलाय आणि तो कोणाला भेटतोय हे IB आणि रॉला माहीत नाही. हे स्वप्नात सुद्धा कोणी विचार करू शकत नाही. ती माहिती भारतीय सरकारला नाही तर याचा अर्थ आपल्या इंटेलिजन्स एजन्सीज फेल होत आहेत. ती बातमी वृत्तपत्रात येत नाही याचा अर्थ कुठेतरी काहीतरी शिस्त आहे आणि ती बातमी अचानक आंतरराष्ट्रीय बाजारात फेकली जाते याचा अर्थ ISIचा तिथे संबंध आला. ह्याच्यातला एक मी साधा आरोपच समजातो किंवा जे 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 तर्कशास्त्र मी कायम लढवत असतो. कर्नल पुरोहित यांच्या घरी 67 किलो RDX मिळालं होतं. त्याच्यानंतर झालेल्या सगळ्या चौकशांमध्ये हे स्पष्ट झालं की कर्नल पुरोहित हे अमेरिकन आर्मी इंटेलिजन्समध्ये काम करत होते आणि त्यामुळे RDXकडे त्यांचा ॲक्सेस होता, मिलिटरी RDXकडे. जेव्हा मिलिटरीने आपला म्हणजे गोडाऊन्स आणि ह्याचं सगळं असेसमेंट घेतली आणि लॉक चेक केलं सगळी त्यांची पुस्तकं, तेव्हा त्यांनी एक जाहीर स्टेटमेंट काढलं की भारतीय सैन्यातलं RDX कुठेही गेलं नाही, आमच्याकडे जेवढं आहे तेवढं आमच्याकडे ताब्यात आहे. हे 67 किलो RDX आलो कुठनं? हे 67 किलो RDX हे तेव्हाही मी सांगत होतो आणि आजही सांगतो, हे 67 किलो RDX हे ISIने कर्नल पुरोहित यांना दिलं होतं. प्रश्न एवढाच आहे की तुमचे संबंध आहेत तर सांगा ना आहेत. अशी हाफिज सईदची भेट होत नाही. अचानक गेले, हाफिज सईद काय बसलेला नाही राहुलच्या खुर्चीवरती ठेल्यावरती चहा पीत, गेले वैदिक भेटले. ह्याच्या मागे राजकारण आहे. ह्या बातम्या येत नाहीत. असं आहे की तुम्ही जेव्हा असं सांगता की खूप पत्रकार भेटले, पत्रकारांच्या स्वातंत्र्याबद्दल आज केशव उपाध्याय इतकं भरभरून बोलतायत, मला खरंच आनंद झाला. अच्छे दिन आ गए. पण प्रश्न असा आहे की त्याचे एवढे श्रेष्ठ पत्रकार आहेत तर पत्रकारितेच्या एथिक्स त्यांनी पाळायला होत्या. प्रश्न तेवढाच आहे. आणि ही सत्ता जेव्हा तुमच्या हातात येते तेव्हा तुम्ही काय करता? तर बाळासाहेब म्हणजे मी आज जे टाइम्स ऑफ इंडियामध्ये वाचलं की इंडियन काउन्सिल ऑफ हिस्ट्री अँड रिसर्च ह्याच्यावरती ह्यांनी सुदर्शन राव यांना घेऊन आले. कोण आहे ते सुदर्शन राव? ज्यांनी जाहीररित्या अनेक वेळा हे सांगितलं की चातुर्वर्ण हे योग्य आहे आणि ते आपल्या देशाच्यासाठी हितावं आहे. आता हे कुठे येऊन बसले? तर जे हिस्ट्रीमध्ये रिसर्च करणार, जे पुस्तकांमध्ये हिस्ट्रीचे धडे टाकणार आणि भारतीय इतिहासाचं संशोधन करणार, त्या जागेवर येऊन बसणारा माणूस सांगतो की चातुर्वर्ण या देशाला योग्य आहे. बोला आता, अच्छे दिन आ गए हैं. अच्छे दिन आ गए असं ते म्हणतात. मला ब्रेक घ्यायचं, तुमचं उत्तर पण घ्यायचं. ब्रेकपूर्वी मला जितेंद्र देसाई हाच मुद्दा विचारायचा आहे की इतक्या सगळ्या वादाच्या नंतर सरकार थेटपणे भूमिका जाहीर करतंय, सरकार थेट कारवाईच्या बाबत बोलतंय आणि दुसरीकडे वेदप्रताप वैदिक म्हणतात की मी काँग्रेसचाच माणूस आहे, मला भाजपचा किंवा संघाचा माणूस म्हणण्याचं कारणच नाही आहे. ते म्हणतात मी काँग्रेसचाच माणूस आहे, मी नरसिंहरावांवर काम केलंय. ते त्यांनी जिना आणि नेहरूंची तुलना केली की ते इथं असं असायला होते काश्मीरच्या मुद्द्यावरती, हा प्रश्नही सुटला असता. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला फक्त आधी एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे, खुलासा करायचा आहे की केशव उपाध्यायांनी जे म्हटलं की कुलदीप नायरचा संदर्भ देऊन की कुलदीप नायर डॉक्टर AQ खानना भेटलेले. डॉक्टर AQ खान बद्दल असं म्हटलं जातं की फादर ऑफ इस्लामिक बॉम्ब असं त्यांना म्हटलं जातं. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की कुलदीप नायर त्या ठिकाणी जाऊन, म्हणजे मला ते संपूर्ण त्यांनी कशा स्वरूपाने मुलाखत घेतली मला सगळं नय्यर साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळे मला सगळ्या गोष्टी प्रत्येक त्यातल्या बारकाई माहिती आहेत. कशा स्वरूपानं त्यांनी AQ खानला अशा परिस्थिती निर्माण केली की त्यांना सांगणं भाग पडलं, हो
आम्ही ॲटॉमिक बॉम्ब बनवण्याच्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे आणि हा एक्सक्लुझिव्ह बातमी कुलदीप नय्यरची होती आणि कुलदीप नय्यरने ती बातमी दिल्यानंतर संबंध जगभर की पाकिस्तान कशा स्वरूपानं ॲटॉमिक बॉम्ब बनवण्याच्या दृष्टीनं पुढे चाललं आहे हे बातमी आली. परंतु वेद प्रकाश वैदिकच्या बाबतीत असं झालं नाही. कुठे काही लिहिलं नाही, काही नाही, सगळंच गोळ. म्हणजे या स्वरूपानं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं किंवा प्रकाश बाळने की त्यात ISIचा जो काही रोल आहे मला वाटतं ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून की एकूण कुठेतरी की ज्या स्वरूपानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाकिस्तानमध्ये सध्या नवाज शरीफ आणि ISI, नवाज शरीफ आणि आर्मी यांच्यातले जे काही कॉन्ट्रडिक्शन्स आहेत किंवा ज्या स्वरूपानं पाकिस्तानमध्ये सिव्हिलियन गव्हर्नमेंट जे आहे, सिव्हिलियन गव्हर्नमेंट की आपली सुप्रीमसी जी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते. की याला फक्त एक उदाहरण देईल की युसुफ रजा गिलानी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा युसुफ रजा गिलानींनी त्यांची जी नॅशनल असेंब्ली आहे, लोअर हाऊस आपण ज्याला म्हणतो, की नॅशनल असेंब्लीमध्ये त्यांनी म्हटलेलं की इन पाकिस्तान देअर कॅन नॉट बी स्टेट विदिन द स्टेट. म्हणजे स्टेटच्या ह्याच्यात ISI असणं शक्य नाही, होणार नाही. आणि हा जो काही कॉन्फ्लिक्ट आहे आणि या कॉन्फ्लिक्ट आपण जर पाहिलं की ज्या स्वरूपानं नरेंद्र मोदी किंवा भारत सरकार आणि पाकिस्तान आणि एकूण सार्क देशांमध्ये ज्या स्वरूपानं बोलणी सुरू आहे, यावर्षी नोव्हेंबर महिन्यात काठमांडूमध्ये सार्कची समिट होणार आहे, तिकडे सगळे परत भेटणार आहेत. म्हणून कुठेतरी त्याला खीळ घालायची हा जो काही ISIचा जो काही प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की त्यात वेद प्रकाश वैदिक जे आहेत ते आता जाणीवपूर्वक हे आपल्याला अशा स्वरूपाने मी म्हणण्याचं धाडस करणार आहे की जाणीवपूर्वक त्यात हे गेल्या, परंतु ते त्यात एक पॉन म्हणून निश्चितच ते त्यात आहेत. आणि कुठेतरी मला वाटतं की ज्या स्वरूपानं वेद प्रताप वैदिकचं जे काही रोल आहे मला असं वाटतं की यात दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या की पाकिस्तान आपला भारतीय हाय कमिशन जे आहे आपले राघवन म्हणून तिकडे हाय कमिशनर आहेत की मला ही गोष्ट मान्य नाही की हाय कमिशनला प्रत्येक गोष्टी म्हणजे जे भारतीय पाकिस्तानमध्ये जातात त्या प्रत्येक भारतीयांच्या हालचालीवर तो कोणाला भेटतो त्यावर लक्ष ठेवणं हे हाय कमिशनला शक्य नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण भारत आणि पाकिस्तानमध्ये ज्या स्वरूपानं हाय कमिशनर जे आहेत त्या हाय कमिशनरला इस्लामाबादच्या बाहेर जरी जायचं असेल, इस्लामाबाद आणि रावलपिंडी हे ट्विन सिटी आहे, त्यांना रावलपिंडीला देखील जाता येत नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्याला देखील परवानगी पाहिजे. आणि त्याच स्वरूपात पाकिस्तानचे जे हाय कमिशनर भारतात आहे त्याला गुरगावमध्ये जाता येते किंवा नोएडाला जाता येते विदाऊट परमिशन. त्यामुळे की वेद प्रताप वैदिक याला भेटले हाफिज सईदला याची माहिती किंवा त्यांच्या परवानगीनं भेटले अशा स्वरूपानं म्हणणं मला असं वाटतं धाडसाचं होईल. अशा स्वरूपानं हे शक्य होत नाही. ह्याच्याप्रमाणे शक्य होत नाही असं तुम्ही म्हणता. मला ब्रेक घ्यायचा. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा की हाफिज सईदला भेटणाऱ्या वेद प्रताप वैदिक यांची भूमिका संशयास्पद आहे का? बघा पडद्यावर अजूनही 52% लोक म्हणतात की नाही, ही भूमिका त्यांची संशयास्पद वाटत नाही आहे. त्याची कारणं काय आहेत आणि ज्या पद्धतीने जम्मू काश्मीरचा मुद्दा मागाशी आपला चर्चेचा राहून गेला तो ब्रेक नंतर आपण चर्चा करा. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मला काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे. मला जतीन सर तुम्हाला विचारायचं की जो काश्मीरचा मुद्दा डॉन चॅनलच्या मुलाखतीमध्ये त्यांनी बोलून दाखवला की संयुक्त असावं, भारत आणि पाकिस्ताननी दोघांनी एकत्रित येऊन तिथं एक विधानसभा स्थापन करावी, तिथं एक चीफ मिनिस्टर असावा आणि जे काही वाद आता काश्मीर संदर्भात चालू आहेत आणि त्याच्यावरच भारत पाकिस्तान याच्यातली सगळी दहशतवादाचे मुद्दे असतील किंवा युद्धाचा मुद्दा असेल आजपर्यंत सुरू झालेला आहे, हे विधान तरी आक्षेपार्ह वाटतं की नाही? नाही, एकतर मला असं वाटतं की संपूर्ण जर मुलाखत आपण पाहिली डॉनमधली तर त्यात वैदिकने जे सुरुवातीलाच म्हटलं की त्यात त्यांनी युनायटेड नेशनचा रेझोल्युशनचा उल्लेख केला आणि त्यात त्यांनी उलट पाकिस्तानला अडचणीच्या स्वरूपानं सांगितलं की प्रस्ताव काय म्हणतो, युनायटेड नेशनचं रेझोल्युशन काय म्हणतं की पाकिस्ताननी लष्कर मागे घेतलं पाहिजे, आर्मी मागे घेतलं. आज त्यांनी पूर्णपणे मागे घेतलेलं नाही आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की प्लेबिस्काईटची जी काही गोष्ट आहे ती होऊ शकत नाही, अशा स्वरूपानं वैदिकचं म्हणणं होतं. मला दुसरं एक गोष्ट महत्त्वाचं असं वाटते की त्या ठिकाणी वैदिकने ते भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून तिकडे गेले नव्हते. त्या ठिकाणी वैदिकला आपलं स्वतःचं जे काही मत आहे ते मांडण्याचा संपूर्ण अधिकार आहे असं मी मानतो. त्या मताशी कदाचित मी सहमत असणार नाही, परंतु त्याचा अर्थ त्यांना त्यांचं मत मांडण्याचा जो काही अधिकार आहे तो असता कामा नये असं आपण म्हणता कामा नये. तो त्याला निश्चितच म्हटलं दिला पाहिजे की त्यांनी ठीक आहे, त्यांनी आझादींचाही उल्लेख केला, त्यांनी काश्मीरच्या आझादीचा उल्लेख केला आणि परत भारतात त्यांनी जे काही म्हटलं काल परवा जे काही म्हटलं चॅनलला
त्यात त्यांनी अशा स्वरूपाचं आपण म्हटल्याचं नकारलं आणि त्यांनी म्हटलं की आझादीचा माझा अर्थ अशा स्वरूपानं की दिल्लीतल्या लोकांना ज्या स्वरूपाची आझादी आहे त्याच स्वरूपाची आझादी काश्मीरी लोकांना असतं असं अशा स्वरूपानं म्हटलं. पण त्या मुलाखत त्यांनी आझाद काश्मीरचाही उल्लेख केलेला आहे. मला असं वाटतं हा एक विचार आहे या देशात अनेक लोक विचार करत आहेत. पाकिस्तानमध्ये अशा स्वरूपानं विचार करणारे अनेक लोक आहेत आणि जगभर अनेक लोक आहेत की जे म्हणत आहेत की एक भारत पाकिस्तान नाही, एक थर्ड ऑल्टरनेट तो आझाद काश्मीर अशा स्वरूपाचा विचार मांडणारे लोक आहेत आणि तो विचार तुम्ही दाबू शकत नाही. माझा फक्त प्रश्नच आहे की अरुंधती रॉय जेव्हा काश्मीरात जाते आणि अरुंधती रॉय हीच गोष्ट जेव्हा सांगते तेव्हा भारतीय जनता पक्ष अरुंधती रॉयच्या विरोधात बोंबाबोंब करायला लागतं. अरुंधती रॉयच्या विरोधात कारवाई करण्याची भारतीय जनता पार्टी मागणी करते आणि वैदिकच्या बाबतीत मात्र गप्प राहते. मला असं वाटतं की हे जे काही एक मिनिट जेव्हा आपण असतो ते कन्सिस्टंट भूमिका असली पाहिजे की जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे, जर ते वैदिकाला अधिकार असेल तर ते अधिकार चुकीची विधानं करू नयेत आणि जर केली असेल तर सरकारने कारवाई करावी. असला पाहिजे. माझं एवढं नाही मला सरकार कारवाई का करत नाही? दुट्टप भूमिका काही नाही, यात स्वच्छ स्पष्ट भूमिका आहे. त्यावेळी आमच्याकडे सत्ता नव्हती त्यावेळी मी स्वाभाविक पण आता आहे ना सत्ता. सांगतो, मला येऊ आता द्या. पूर्ण विषय स्वायत्त पूर्ण आहे करू द्या. तुम्ही. मला माझं वाक्य तरी पूर्ण करू द्या तर मी बोलू शकतो ना. म्हणजे बोला वाक्य ना. तर माझं यातलं इतकंच म्हणणं आहे की ज्यावेळी सत्ता नव्हती आम्ही मागणी करत होतो कारवाई करा. आता आज त्यांनी सुषमा स्वराजनी बरं घोषणा ज्यावेळी बातमी आली त्याच्यानंतर 24 तास आत दोन्ही मंत्र्यांनी क्लिअर कट केलं की याशी आमचा काही संबंध नाही, आम्ही कुठल्याही प्रकारचा संदेश दिला काश्मीरच्या नव्हता. मुद्द्यावरती सरकारचा संबंध येतो की नाही? सांगितलं अरुण जेटलींनी सांगितलं राज्यसभेमध्ये, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज सुषमा स्वराजनी सांगितलं की एक्सटर्नल अफेअर म्हणजे त्या कमिशनर ऑफिसला सांगितलंय की ते चौकशी करा, ही भेट झाली कशी. म्हणजे कुठे त्याच्यामध्ये उगाच वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रयत्न करू नका. भारतीय जनता पार्टी किंवा केंद्र सरकार ह्याच्यामध्ये काही संबंध नाही. त्यांनी केला तर उथळपणा होता. त्या उथळपणामध्ये आपण सगळे मिळून 2 दिवस एक संसद बंद पाडतो. आपण सगळे म्हणतो ईश्वर इतकं महत्व करतो. जर मुद्द्यावर भाजपाने पण संसद बंद पाडलेली आहे. हो, कारण चौकशीची मागणी मागणी एक हो बरोबर. अहो तो म्हणजे यांना सगळ्यांना माहिती असेल त्या अफगाण मधला सुद्धा एक लीडर येऊन बसला होता चिदंबरमच्या बरोबर, त्या जी आता गोव्यामध्ये परिषद झाली त्याच्यामध्ये. त्यावेळी काही झालं नाही, ते मान्य करतील. चिदंबरमच्या बरोबर खुर्ची लावून बसला होता, फोटो फिरतायत ट्विटरवरती. त्यामुळे त्यावेळी मागणी आम्ही करत होतो, ती ऐकलीच जात नव्हती. इथं पहिल्या दिवशी मागणीच मान्य केली, आम्ही चौकशी करू आणि याची आमचा काही संबंध नाही. संघाने सांगितलं, भाजपने सांगितलं. बरं तो सांगतोय की माझा संबंध काँग्रेस बरोबर आहे. मणिशंकर अय्यर आणि संघ यांचं काही नातं असू शकतं का? हो म्हणजे काय आपण चर्चा करतोय? जितेंद्र आव्हाड तुमची भूमिका अगदी थोडक्यात, माझा वेळ संपत आला. असं की भाजपनी संसद बंद पडण्यावरनं बोलावं ह्याच्यासारखं दुसरं काही हास्यास्पद असूच शकत नाही. उद्या जर इतिहास लिहायचा वेळ आला तर सर्वात जास्त विश्वविक्रम संसद बंद पाडण्याचा कोणाच्या नावावर जाईल तर तो भाजपच्या नावावर जाईल. त्याच्यामुळे असं आहे की तुम्ही अरुंधती रॉयला अरेस्ट करा ही मागणी केली होती की नाही भाजपनी? सत्ता आणि पक्ष हे 2 एंटिटीज असतात. सत्ताधाऱ्यांनी सत्तेचं काम करावं, सरकारमध्ये पक्षामधल्या लोकांनी पक्षाचं काम करावं. आज मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष होतो, आमदार होतो. अनेक वेळा मी सरकारच्या विरोधात जाऊन आंदोलनं केली आहेत. तेव्हा अरुंधती रॉयला राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करणारं भाजप, केशव उपवद्यांनी इथनं बोलावं ना की राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली तुम्ही वैदिकना अटक करा, सरकार काय करायचं ते करेल. पण पक्षाची एक भूमिका असते, ती कधी कधी सत्ताधारी असलेल्या ती जी एंटिटी आहे स्टेट, त्या एंटिटीच्या विरोधात असते. पण पक्ष म्हणून जेव्हा तुम्ही अरुंधती रॉयच्या विरोधात भूमिका घेतली, ती भूमिका का तुम्ही घेत नाही हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ते संशय निर्माण होत आहेत. संशय असा आहे की तुमचे जेटली काय बोलल्या, सुषमा स्वराज काय बोलल्या. अहो असा आहे, कलमाडी गुन्हेगार, संसद बंद पाडायची. पण अमित शहा गुन्हेगार, पण अहो त्याला कोर्टाने सजा कुठे दिली आहे? हे बीजेपीचे जे तर्कशास्त्र आहे, जे म्हणतात बाळासाहेब की हा जो दुटप्पीपणा आहे आणि सत्तेचं तर्कशास्त्र हे खूप वेगळं आहे आणि भाजपला ते समजण्यासाठी वेळ लागणार आहे. हेच ह्याच्यातलं खरं समजण्यासाठी वेळ लागणार आहे. माझा वेळ संपला. बाळासाहेब शेवटी काय म्हणाल? माझं काय म्हणणं आहे की काश्मीरचा मुद्दा असू दे किंवा हे वैदिक प्रकरण असू दे, तोच मुद्दा मी परत मांडतो की ह्या प्रश्नावर तुम्ही स्वच्छ भूमिका घेतल्याशिवाय
सत्तेत येण्यासाठी एक भूमिका आणि सत्तेत आल्यावर दुसरी भूमिका असा जर प्रयत्न करत राहिलात तर तुमचे पाकिस्तानशी कधीही संबंध सुधारणार नाहीत आणि काश्मीरचा प्रश्न तर मुळीच सुटणार नाही. म्हणजे एकच मुद्दा सांगतो की आता मोदी सरकारने एक प्रस्ताव तो पुढे ठेवलेला आहे, अधिकृतरित्या प्रस्ताव ठेवलेला आहे, काय सांगोवांगीच्या गोष्टी नाहीत, की काश्मीर खोऱ्यात काश्मीरी पंडितांना वसवण्यासाठी 3 नवी शहरं निर्माण करायची. काश्मीरमधल्या लोकसंख्येचा जो बॅलन्स आहे, म्हणजे समतोल आहे, तो बदलण्याचा हा प्रकार आहे. हे इस्रायल जे पॅलेस्टाईनमध्ये करते तसाच हा प्रकार आहे. असं जर तुम्ही करणार असाल तर मग तुम्ही हाफिज सईदशी बोला किंवा तुम्ही नवाज शरीफशी बोला, काहीही प्रश्न फरक पडणार नाही आणि तुम्हाला जग ही मान्यता देणार नाही. जगाच्या दृष्टीने काश्मीर हा वादग्रस्त भाग आहे. आपण मानत नसू, तुम्ही संसदेने काय करा, पण जगाच्या दृष्टीने हे आहे. आता हे लक्षात घेऊन तुम्ही जर जगाचाच म्हणून विचार करत असाल आणि इमर्जिंग नेशन म्हणून जर विचार करत असाल तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत आणि त्यासाठी जनतेचं प्रबोधन करायला पाहिजे. म्हणजे सत्तेबाहेर असताना आरडाओरडा करायचा, अमुक करायचं, तमुक करायचं, आरोप करायचे आणि सत्तेत गेल्यावर बरोबर उलटं करायचं. ह्यांनी जनतेतला संभ्रम वाटतो आणि जनतेची खरोखरच दिशाभूल होते आणि तुम्ही जनतेला पूर्ण संभ्रमात ठेवता. दोन्ही पक्ष, काँग्रेस असू दे, भाजपनी, ह्यांनी दूरगामी दृष्टीने याचा जर विचार केला तर हे होईल. पण सत्तेचं राजकारण करायचं नुसतं आणि सत्ता मिळवण्यासाठी हे करायचं, देशहिताचा विचार करायचा नाही, अशा गोष्टींनी देशाचं अहित होणार आहे. आणि हा खूप मोठा प्रश्न आहे आणि हे वैदिक यांच्या या प्रकरणाच्या निमित्ताने हे परत एकदा दिसून आलं की सत्तेत येण्यासाठी वेगळे मार्ग आणि सत्ता आल्यावर अंमलबजावणीचे वेगळे मार्ग, त्यातनं हा वाद निर्माण होणार आणि हा वैदिक यांच्या बाबतीत नाही, हा वारंवार होईल याच्या पुढे. हा वाद थांबवण्यासाठी सरकारने स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे. माझा वेळ नाही, संपलाय. मला एक एका अगदी वाक्यात. अगदी भाजपाची काश्मीर बद्दलची भूमिका स्वच्छ स्पष्ट आहे. काश्मीरसाठी जर सगळ्यात जास्त संघर्ष एका अध्यक्षाचं बलिदानासहित जर केला असेल तर भारतीय जनता पार्टीने केलाय. त्यामुळे आम्हाला आमच्या भूमिकेत काही बदल झाला नाही, काही दुटप्पी भूमिका आमची कोणतीही यापूर्वी झालेली नाही किंवा आताही नाही. या भूमिकेत आम्ही सगळे स्वच्छ आहोत. लोकसभा बंद पडण्याची वेळ का आली हो? कारण सरकार संवेदनशीलच नव्हतं. इथे संवेदनशील सरकार आहे, 24 तासात रिॲक्ट होत आहे, तरी आम्ही संसद बंद पडण्याची भूमिका हा मुद्दा घेता. पूर्ण वेगळा आहे. हा. आपली चर्चा त्यामुळे- परत वेगळ्या त्यामुळे मुद्द्यावर अशा जाईल. माझा पद्धतीने- वेळ संपलेला. हा. माझा शेवटी प्रश्न बघा की हाफिज सईदला भेटणारा वेदप्रताप वैदिक यांची भूमिका संशयास्पद आहे का? बघा लोक काय म्हणतायत. आता 51% लोक होय म्हणतायत ही भूमिका संशयास्पद आहे. मात्र सरकारने दुटप्पीपणा आपला न दाखवता थेट स्पष्ट मतं जर व्यक्त करून आपल्यातली अंमलबजावण्याची ताकद दाखवून दिली आणि जसं बाळसरांनी सांगितलं की हा दुटप्पीपणा दूर केला तर सरकारमधली दूरगामीची दृष्टी जी दिसून येईल आणि ती जर दिसणार नसेल तर पुढच्या काळात यासारखी अनेक प्रकरणं आणि वाद आपल्या भोवती फिरताना दिसतील. तिथंच थांबू. फक्त ऐकून